अजितदादा सुरक्षित आहेत आणि ते पुन्हा परतणार, अशा सर्व चर्चांना आता कायमचा पूर्णविराम मिळाला आहे. विमान अपघाताबाबत एक असे दाहक वास्तव समोर आले आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनमानसाला हादरवून सोडले आहे. आता अशा प्रकारच्या वावड्या उठणार नाहीत किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित होणार नाहीत, कारण या भीषण घटनेची एक अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ हाती लागली आहे, ज्यातून या संपूर्ण प्रकरणाचे गूढ पहिल्यांदाच जगासमोर आले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला मनोमन वाटत होते की आपले दादा सुखरूप परत येतील. लोक या निधनाच्या वृत्ताने इतके विषण्ण झाले होते की काहींनी तर अन्नाचा त्याग केला होता. मात्र ही नवीन चित्रफीत समोर आल्याने लोकांच्या मनातील करुणेची जागा आता तीव्र संतापाने घेतली आहे. या संतापाचे मूळ CIDच्या त्या सखोल तपासामध्ये आहे, जिथे एक असा नवीन पुरावा आणि व्हिडिओ हस्तगत झाला आहे, ज्यामुळे या संपूर्ण घटनेचा मुख्य सूत्रधार उघड झाल्याचा दावा केला जात आहे. पण हा सूत्रधार शोधण्याआधी तपास यंत्रणांना एका मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागला. एक असे बडे नाव चर्चेत आले आहे, ज्याचा विचार कोणाच्याही मनात आला नव्हता. स्वप्नातही कोणाला वाटले नव्हते की दादांच्या अतिशय निकटवर्तीय वर्तुळातील एखादी व्यक्ती अशा प्रकारच्या टोकाच्या कृत्याशी किंवा कठोर पावलाशी संबंधित असू शकते. जेव्हा हा अनपेक्षित पुरावा आणि ते संशयास्पद नाव समोर आले, तेव्हा समर्थकांच्या डोळ्यातील अश्रू थांबले आणि तिथे न्यायाची भावना निर्माण झाली. कालपर्यंत प्रसारमाध्यमांवर वेगळ्याच चर्चा रंगत होत्या. दादा काही महत्त्वाच्या कागदपत्रांसह पुन्हा प्रगट होतील, अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरवल्या जात होत्या. यामागे एक मोठे माइंड गेम असल्याचे बोलले जात आहे, जेणेकरून जनतेचे लक्ष मूळ तथ्यांपासून विचलित व्हावे आणि सत्य दबले जावे. परंतु CIDने एक अत्यंत गोपनीय आणि धक्कादायक चौकशी पूर्ण केली असून ज्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या प्रकरणातील रहस्य उलगडण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कारण सत्य समोर येण्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण केले गेले होते, ज्यावर मात करण्यासाठी त्यांनी तपास यंत्रणेला कडक निर्देश दिले होते. प्रत्यक्षात 28 जानेवारीला काय घडले याची अधिकृत माहिती सर्वांनाच आहे. सकाळी 8:45 बारामती परिसरात तो अपघात झाला आणि धुक्यामुळे धावपट्टीचा अंदाज आला नाही, हे तांत्रिक कारण पुढे केले गेले. 28 तारखेला काळाचा घाला पडला, अंतिम विधी झाले आणि आज बारामतीत दादांचा 10 फुटांचा देखणा सिलिकॉन पुतळाही साकार झाला आहे. मात्र हे सर्व सुरू असताना दादा जिवंत आहेत अशा बातम्या पेरून एक प्रकारचा भावनिक सापळा रचला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे सर्व पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न कोणाच्या तरी इशाऱ्यावरून होत असल्याचे बोलले जात आहे. अखेर ती दडपलेली माहिती प्रकाशात आलीच, कारण 28 जानेवारीचे वास्तव माहीत असले तरी त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच 27 जानेवारीला मुंबईत नेमके काय शिजले हे कोणालाच ठाऊक नव्हते. या ऐतिहासिक तपासामध्ये 2 अत्यंत संवेदनशील बाबी समोर आल्या आहेत. पहिली बाब म्हणजे 27 जानेवारीच्या त्या 24 तासात नक्की काय घडले. तो मुख्य सूत्रधार कोण आहे ज्याने हा संपूर्ण चक्रव्यूह रचला. 27 तारखेचा तो मिनिटाचा तपशील सांगतो की 28 तारखेची घटना ही केवळ एक परिणिती होती, पण पडद्यामागे काहीतरी वेगळेच घडत होते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जेव्हा ही घटना घडली तेव्हा एक व्यक्ती तिथे उपस्थित होती, ज्याने अपघातानंतर लगेचच एक व्हिडिओ चित्रित केला होता. तो पुरावा नष्ट होण्यापूर्वीच एका व्यक्तीने तो प्रसारित केला आणि संपूर्ण महाराष्ट्राला वस्तुस्थिती समजली. 27 तारखेचा पूर्ण घटनाक्रम आणि हा नवीन व्हिडिओ या 2 गुप्त गोष्टींमुळे आता लोकांना न्यायाची एक आशा दिसू लागली आहे. चुकीच्या बातम्या आता थांबतील, कारण ज्या बातम्या दडपण्यासाठी खोटे दावे केले जात होते त्यांचा मूळ उद्देश आता अपयशी ठरला आहे. एक कटू वास्तव स्पष्ट झाले आहे की दादा आपल्याला सोडून गेले आहेत, पण त्यांच्या या रहस्यमयी शेवटामागे नक्की कोणाचे हात होते? त्या व्हिडिओमध्ये असे काय गंभीर दृश्य होते की ज्यामुळे तो नष्ट करण्याचे प्रयत्न झाले? ती व्यक्ती कोण होती जिने हे सर्व टिपले? असे कोणते मोठे नाव समोर आले आहे जे ऐकताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे? या प्रश्नांच्या उत्तरांतच या कथेचा शेवट दडला आहे. दादांच्या जाण्याला आता 15-20 दिवस उलटले असले तरी मुख्यमंत्र्यांच्या एका कठोर निर्णयामुळे हा मास्टरमाइंड आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे बोलले जात आहे. हा संपूर्ण प्रकार म्हणजे केवळ अपघात होता की थंड डोक्याने खेळलेली एखादी राजकीय चाल? 27 तारखेचा पूर्ण कच्चा चिठ्ठा आणि तो नवा व्हिडिओ समोर आल्याने आता सविस्तर माहिती उघड झाली आहे. सुरुवातीला तांत्रिक बिघाड किंवा वैमानिकाची चूक असे कारण देऊन जनमानसाचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला होता, पण लोकांचे समाधान झाले नाही. जेव्हा टीव्हीवर ही बातमी झळकली तेव्हापासूनच शंकांच्या पाल चुकू लागल्या होत्या.
29 तारखेला दादांवर अंतिम संस्कार झाले, पण तेव्हापासून केवळ मूळ सत्यावर पांघरून घालण्यासाठी दादा परत येणार अशा वावड्या उठवल्या गेल्या. ही दुर्घटना नियोजित होती का? कोणाच्या तरी महत्वाकांक्षेसाठी हा बळी दिला गेला का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. जनतेला भ्रमित करून मूळ माहिती लपवण्याचा प्रयत्न होत असतानाच जेव्हा 27 तारखेचा संदर्भ आणि तो व्हिडिओ समोर आला, तेव्हा संशयाची सुई एका अतिशय प्रभावशाली नावाकडे वळली आहे. CIDने जो अविश्वसनीय तपास केला, त्यातून बाहेर आलेली माहिती थक्क करणारी आहे. आता सर्व चर्चा थांबल्या आहेत, कारण 27 तारखेच्या रात्री आणि सकाळी मुंबईत नेमके काय घडले आणि त्या व्हिडिओमध्ये काय दिसले हे आता समोर आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही हे जे कारण दिले होते ते आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. 28ला झालेल्या या घटनेची मुळे 27 तारखेच्या घडामोडींमध्ये दडली आहेत हे लक्षात येताच रहस्याचा उलगडा झाला. पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 27 तारखेचा तो पूर्ण घटनाक्रम. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार CIDने जेव्हा 27 तारखेचा तपास सुरू केला तेव्हा अनेक दुवे जुळू लागले. रोहित पवार यांनी देखील यापूर्वी 27 तारखेच्या काही संशयास्पद बाबींकडे लक्ष वेधले होते, त्यामुळेच तपासाची दिशा त्याकडे वळली. 27 तारखेला 2 प्रमुख घटना घडल्या होत्या. पहिली म्हणजे दादा मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी असतानाचा काळ, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विमान ज्या रात्री विमानतळावर उभे होते तिथली संशयास्पद परिस्थिती. या दोन्ही गोष्टींचा या घटनेशी काय संबंध आहे हे उघड होत आहे. तसेच तो व्हिडिओ जो एका व्यक्तीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काढला होता आणि जो नष्ट होण्यापूर्वीच एका वाहिनीने प्रसारित केला, त्याने सर्व सत्य उघड केले आहे. आपल्याला 28 तारखेच्या बाह्य स्वरूपाची माहिती होती, पण 27 जानेवारीच्या रात्री नक्की कोणत्या गुप्त ठिकाणी बैठका झाल्या हे कोणालाही ठाऊक नव्हते. CIDने 27 जानेवारीच्या अशा 3 महत्त्वाच्या घडामोडींचा आधार घेऊन संशयिताचे नाव समोर आणले आहे. 27 जानेवारीची ती संध्याकाळ मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेहमीप्रमाणे समर्थकांची गर्दी ओसरू लागली होती. अजितदादा त्या दिवशी नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि शांत होते. एका विश्वासू सहकार्याच्या माहितीनुसार दादांनी आपले सर्व प्रशासकीय कामकाज वेळेत पूर्ण केले होते. त्यांनी चालकाला सूचना दिल्या होत्या की उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला रस्त्याने साताऱ्याला निघायचे आहे, गाडीची पूर्ण तपासणी करून ठेवा. दादांना रस्ते प्रवासाची नेहमीच ओढ होती. स्थानिक लोकांशी संपर्क आणि परिस्थिती जाणून घेणे हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग होता. चालकाने सर्व तयारी पूर्ण केली होती. सर्व काही ठरल्याप्रमाणे चालले होते, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. रात्री 10च्या सुमारास दादा विश्रांतीला जात असताना त्यांच्या खाजगी मोबाईलची रिंग वाजली आणि येथूनच या प्रकरणाला पहिले गूढ वळण मिळाले. सत्ता संघर्षाच्या पडद्याआड काही घटना अशा घडतात ज्या केवळ योगायोग नसून एका सुनियोजित रणनीतीचा भाग असल्याचे भासतात. 27 जानेवारीच्या त्या काळरात्री मंत्रालयापासून ते देवगिरीपर्यंत अशा काही हालचाली घडल्या ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील एका दिग्गज नेतृत्वाचा रहस्यमयी शेवट ओढवला. मंत्रालयाचा 7वा मजला त्या रात्री नेहमीप्रमाणे शांत होता, पण ही शांतता एका मोठ्या वादळापूर्वीची होती. CCTVच्या फुटेजमध्ये एक अस्पष्ट आकृती रेकॉर्ड रूमच्या दिशेने जाताना कैद झाली. जणू काहीतरी अत्यंत महत्त्वाचे शोधण्याचा हा आटोकाट प्रयत्न होता. त्याचवेळी देवगिरीवर दादांच्या फोनची रिंग वाजली. एका सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार तो फोन घेतल्यानंतर काही क्षणांपूर्वी संयमी दिसणाऱ्या दादांच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे पालटले. 15 मिनिटांच्या त्या संवादात दादांचा आवाज कधी उंचावत होता तर कधी ते गंभीरपणे समोरच्याचे म्हणणे ऐकून घेत होते. एवढी घाई कशासाठी? मी परतल्यावर चर्चा करू ना, हे त्यांचे शब्द हवेत विरले. पण समोरून आलेला दबाव इतका तीव्र असावा की त्यांना आपला निर्णय बदलावा लागला. फोन ठेवताच त्यांनी एका उच्चपदस्थ सचिवांशी संपर्क साधला आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरली ती एक विशिष्ट फाईल. मंत्रालयाच्या चक्रव्यूहात ती फाईल जाणीवपूर्वक गहाळ करण्यात आली होती, जेणेकरून दादांना पहाटेपर्यंत मुंबईत रोखून धरता येईल. जेव्हा रस्ते मार्गाचे सर्व सुरक्षित पर्याय पद्धतशीरपणे धुसर झाले तेव्हा नियतीने हवाई मार्गाचा फासा टाकला. पण खरा खेळ तर तिथे सुरू झाला होता जिथे सुरक्षेचे अभेद्य कवच असते. रोहित पवारांनी ज्या तांत्रिक त्रुटींकडे जगाचे लक्ष वेधले ते आता अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या ठरत आहेत. तपास यंत्रणांच्या रडारवर आता रमेश नावाचा एक चेहरा आला आहे. विमानाभोवती रात्री वावरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींमध्ये हा तंत्रज्ञ सर्वात महत्त्वाचा मानला जातोय. असे बोलले जात आहे की या रमेशच्या बँक खात्यात आदल्या दिवशी काही अनाकलनीय व्यवहार झाले होते. विमानाची यंत्रणा इतक्या कौशल्याने निकामी करण्यात आली होती की अनुभवी वैमानिकालाही संकटाचा सुगावा लागणे कठीण होते. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आता अशी एक व्यक्ती येते जिच्यावर संशयाचे दाट धुके पसरले आहे. प्रमोद हिंदूरावांच्या विधानानुसार दिल्लीच्या राजकारणात वजन असलेल्या एका विशाल व्यक्तिमत्वाने त्या रात्री दादांना 3 वेळा संपर्क केला होता. स्वाक्षरी केल्याशिवाय मुंबई सोडू नका हा त्यांचा सततचा आग्रह ही केवळ कर्तव्य दक्षता होती की दादांना पहाटेपर्यंत मुंबईत अडकवून ठेवण्याची रणनीती.
एक धक्कादायक योगायोग असा की ज्या राजकीय बदलांना दादांचा कडाडून विरोध होता, त्यांच्या दुर्दैवी एक्झिटनंतर आता त्याच गोष्टी आता वेगाने मार्गस्थ झाल्या आहेत. 28 जानेवारीची ती उजाडलेली सकाळ, जेव्हा रात्रीच्या मानसिक ताणाने थकलेले दादा विमानात स्थिरावले होते. सुमित कपूरसारखे तज्ज्ञ सोबतीला असतानाही उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटात विमानाचा संपर्क तुटला आणि विमानाने हवेतच नियंत्रण गमावले. CIDच्या हाती लागलेला ब्लॅक बॉक्स सध्या प्रयोगशाळेत आहे, पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यातील डेटाशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला असावा. सर्वात मोठे रहस्य म्हणजे तो रमेश नावाचा तंत्रज्ञ, जो त्या दिवसापासून दक्षिण मुंबईतून गायब झाला आहे. त्याला जाणीवपूर्वक दूर पाठवण्यात आले की त्याचा आवाज कायमचा बंद केला गेला. हे गुपित आजही त्या गहाळ झालेल्या फायलीच्या कागदांमध्ये दडले आहे. तपास यंत्रणा सध्या कायदेशीर खबरदारीमुळे थेट नाव घेत नसली तरी हे केवळ तांत्रिक अपयश नसून एका मोठ्या राजकीय रहस्याचा भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर मित्रांनो, आत्तापर्यंत समोर आलेली ही सर्व माहिती आणि CID तपासातील हे धक्कादायक खुलासे पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत किंवा जो व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जातो, ही सर्व माहिती खात्रीशीर सूत्रांनी वर्तवलेली एक शक्यता आहे. आम्ही कोणत्याही अधिकृत निष्कर्षांपर्यंत पोहोचलेलो नाही, कारण तपास अजूनही सुरू आहे. अजितदादांसारखं एक कणखर नेतृत्व अशा प्रकारे अचानक आपल्याला सोडून जाणं ही चटका लावणारी घटना आहे. पण या अपघातामागचं नेमकं सत्य काय? तो रमेश नावाचा तंत्रज्ञ खरोखरच कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत होता का? आणि मंत्रालयातील ती फाईल नक्की कशाबद्दल होती? हे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. मला तुम्हाला एकच विचारायचं आहे, तुम्हाला काय वाटतं? हा खरोखरच एक दुर्दैवी अपघात होता की यामागे एखादं मोठं राजकीय षडयंत्र शिजत होतं? 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय घडलं असावं तुम्हाला वाटतं? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे या विषयावर चर्चा व्हायला मदत होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, प्रियाला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच महत्त्वाच्या आणि सखोल बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत सावध राहा आणि पाहत राहा आमचे पुढील अपडेट्स. धन्यवाद.